प्रहारच्या कार्यकर्त्यांचा पुण्यात अजित पवारांच्या कार्यक्रमात गोंधळ, तर कार्यक्रमाच्या बाहेरही कार्यकर्त्यांनी ठिय्या मांडला। बच्चू कडूंना न्याय द्या अशी घोषणाबाजी शेतकऱ्यांनी केली आहे। बच्चू कडूंचे समर्थक दादांच्या कार्यक्रमात आक्रमक, शेतकऱ्यांना कर्जमाफी द्या, शेतकऱ्यांची घोषणाबाजी। कर्जमाफीवरून शेतकरी आक्रमक झाले तर सरकारने कर्जमाफीची तारीख जाहीर करावी। 16 तारखेला आंदोलन अजून तीव्र करू, बच्चू कडूंचा इशारा। बच्चू कडूंच्या अन्नत्याग आंदोलनाला 1 आठवडा पूर्ण। बच्चू कडूंची प्रकृती प्रचंड खालावली। 7 दिवसांपासून पोटात अन्नाचा एकही कण नाही। तिवसा ग्रामीण रुग्णालयाचा चिंताजनक अहवाल। बच्चू कडूंच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी उद्या चक्काजाम आंदोलन। पैठण शहरातील सह्याद्री चौक इथे रास्ता रोको आंदोलन। धाराशिवमध्ये बच्चू कडूंच्या समर्थनार्थ शेतकरी दिव्यांग बांधवांचं आंदोलन। शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी मिळावी या मागणीसाठी लक्षवेधी आंदोलन सुरू। वर्ध्याच्या आर्वी मतदारसंघातील विकास प्रकल्पांचा मुख्यमंत्र्यांकडून आढावा। प्रकल्प तत्काळ पूर्णत्वास नेण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या सूचना। भंडारा जिल्ह्याच्या आमदार नरेंद्र भोंडेकरांनी घेतली पावसाळ्यापूर्वी आढावा बैठक। नालेसफाई, रस्त्याची कामे लवकर पूर्ण करा, अधिकाऱ्यांना सूचना। मंत्री पंकजा मुंडे आज जालना दौऱ्यावर। पोलीस अधीक्षक कार्यालयातील नवीन वाहनांचा पंकजा मुंडेंच्या हस्ते होणार लोकार्पण। पंजाबमध्ये सार्वजनिक ठिकाणी फेस मास्क अनिवार्य। कोरोनाच्या वाढत्या रुग्णांमुळे पंजाब सरकारचा निर्णय। महाजनको आणि एमपीएससी परीक्षा एकाच दिवशी होणार। दोन्ही परीक्षा 29 जूनलाच असल्याने संभ्रम, विद्यार्थी एका पेपरला मुकणार। यवतमाळमध्ये धरती आबा योजनेची होणार 366 गावात अंमलबजावणी। 15 ते 30 जून या कालावधीत हे अभियान राबवलं जाणार आहे। अकोला शहरात ठिकठिकाणी जनजागृती। प्रादेशिक परिवहन विभागातर्फे रोड सेफ्टी व्हिजन या वाहनाद्वारे वाहतूक नियमांबाबत जनजागृती। पांडुरंगाच्या दर्शनासाठी येणार 15 ते 16 लाख भाविक। आषाढीसाठी यंदा 10,000 पोलिसांचा बंदोबस्त। पंढरपुरात 6 जुलैला रंगणार एकादशीचा सोहळा। बुलढाण्याच्या संत सखाराम महाराजांची पालखी पंढरपूरकडे प्रस्थान। वारकरी दिंडीला निरोप देण्यासाठी मोठ्या संख्येने नागरिकांची उपस्थिती। लालबागच्या राजाचा पाद्यपूजन सोहळा संपन्न। संकष्ट चतुर्थीच्या मुहूर्तावर आज पाद्यपूजन संपन्न। सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचं 92वे वर्ष। लालबागच्या राजाची मूर्ती साकारण्यास सुरुवात। नवी मुंबईत येणार 10 आंतरराष्ट्रीय विद्यापीठे। 5 किलोमीटर परिसरात टॉप 10 परदेशी विद्यापीठांचं कॅम्पस उभारण्याचं सिडकोचं नियोजन। मुंबईतील 3ही रेल्वे मार्गावर उद्या मेगा ब्लॉक। अभियांत्रिकी देखभालीच्या कामासाठी मेगा ब्लॉक। मुंबईत रेल्वे सल्लागार समिती नेमणार। पावसाळ्यात रेल्वे रूळ पाण्याखाली जाऊ नये म्हणून समिती। पाण्याच्या समस्या दूर करण्यासाठी समिती नेमली जाणार। यात्रा सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्ह्यात 26 जून पर्यंत बंदी आदेश लागू। कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी अप्पर जिल्हाधिकारी संजय तेली यांचे आदेश। अहिल्यानगरमध्ये गायीच्या दूध दर कपात। खासगी संघाकडून दरात 2 ते 3 रुपयांची घट। दूध दर आता 31 रुपयांवर। विठुरायाच्या टोकन दर्शनासाठी आजपासून नोंदणी। सकाळी 10 वाजता विठू भक्तांना मिळणार पहिलं टोकन। पहिल्या दिवशी 1200 टोकन देण्यात येणार। नागपूरमध्ये होणार हेलिकॉप्टर निर्मिती। महाराष्ट्र सरकार आणि मॅक्स एरोस्पेस मध्ये करार। 8,000 कोटी रुपयांची गुंतवणूक होणार। वाहनांना HSRP नंबर प्लेट बसवणं बंधनकारक। 30 जून नंतर नंबर प्लेट नसल्यास 1,000चा दंड। मेट्रो 9 मार्गिकेवर उभारला 700 मेट्रिक टनाचा गर्डर। गर्डर उभारणीसाठी 2 क्रेन्सचा प्रत्यक्ष वापर। पहिल्या टप्प्यात दहिसर ते काशीगाव मार्ग खुला होणार। विक्रोळी उड्डाणपूल आजपासून सुरू होणार। रेल्वेचा पूर्व पश्चिमला जोडणारा पूल आजपासून खुला। बुलढाणा जिल्ह्यात प्रधानमंत्री जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियानाचं आयोजन। 15 ते 30 जून पर्यंत विशेष शिबिर आयोजित। नागरिकांनी लाभ घेण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन। जालन्यात अनुदान वाटप घोटाळा करणारे 10 तलाठी निलंबित। जिल्हा प्रशासनाकडे अहवाल समोर। अहवालात 34 कोटी 97 लाख रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याची माहिती। पंढरपूर कॉरिडॉरला प्रकल्प बाधितांचा विरोध। कॉरिडॉरसाठी आज मतदान होणार। 3 वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया चालणार।
बुलढाण्यात जिल्हा परिषदेच्या शाळांकडे विद्यार्थ्यांची पाठ. विद्यार्थी संख्या कमी झाल्याने 35 शिक्षक निलंबित. ठाण्याच्या महाराष्ट्र नगरमधील म्हाडाच्या पुनर्विकासाला 15 वर्ष झाली असूनही रहिवाशांना अद्यापही घरे मिळाली नाहीत, म्हणून संतप्त रहिवाशांचा आंदोलनाचा इशारा. भंडाराच्या बायपास पुलाचं काम वादाच्या भोवऱ्यात. संबंधित कंपनीने पर्यावरण विभागाची परवानगी घेतली नाही. येणाऱ्या पावसात शहराला पुराचा धोका निर्माण. हिंगोली जिल्ह्यात सण स्पर्धा, बैठक आणि आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जमावबंदी लागू. कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहण्याच्या दृष्टीनं शस्त्र जमावबंदी लागू करण्याचे जिल्हा दंडाधिकाऱ्यांचे आदेश. छत्रपती संभाजीनगरमध्ये स्टाफ नर्स पाठोपाठ दुसरा घोटाळा समोर. तांत्रिक आणि अतांत्रिक पद भरतीतही घोटाळा उघड. वाशिमच्या मेडशी ते मुंगळा रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे. खड्ड्यांमुळे अपघाताचा धोका. बांधकाम विभाग दुर्लक्ष करत असल्याचा नागरिकांचा आरोप. हिंगोलीत बाजार समितीत हळदीच्या दरात घसरण. बाजार समितीमध्ये आवक घटली. हळदीचे दर घसरल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी. बुलढाण्याच्या लोणार तालुक्यातील रस्त्यावर खड्ड्यांचं साम्राज्य. खड्ड्यांमुळे वाहनांच्या अपघातात वाढ. नागरिक मात्र त्रस्त. लातूरमध्ये रेशनचा काळा बाजार समोर. शासनातर्फे 3 महिन्यांचं धान्य वाटप केलं जातं, तर लातूरमध्ये 3 ऐवजी 2 महिन्यांचं धान्य दिलं गेलंय. छत्रपती संभाजीनगरमध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर जिल्हा परिषद निवडणुकीचा मार्ग मोकळा. गट आणि गणांच्या रचनेचा कार्यक्रम जाहीर. सिंधुदुर्गच्या वेंगुर्ल्या आगारात 5 एसटी बसेसचं लोकार्पण. आमदार दीपक केसरकरांच्या हस्ते लोकार्पण. यावेळी मोठ्या संख्येनं एसटी कर्मचारी उपस्थित. अतिवृष्टीमुळे कोल्हापुरात पाणी साचलेल्या भागाची मनपा प्रशासक के मंजुलक्ष्मी यांच्याकडून पाहणी. तातडीने उपाययोजना करून सफाई करण्याच्या संबंधित अधिकाऱ्यांना सूचना. परभणीत बी बियाणे खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांचा ओघ. पेरणीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांची लगबग. बुलढाण्यात अवैध एचटीबीटी बियाणांची विक्री. शेतकऱ्यांची फसवणूक. तालुका कृषी विभागाचं मात्र दुर्लक्ष. मराठवाड्यात खरीपात मका पिकाचं क्षेत्र वाढण्याचा अंदाज. दर स्थिरतेमुळे मराठवाड्यात मका लागवड वाढणार. बीड जिल्ह्यात पेरणीला वेग. मृग नक्षत्रात समाधानकारक पाऊस झाल्याने पेरणीला सुरुवात. सोयाबीन, कापूस, मूग, उडीद पिकांच्या पेरणीला सुरुवात. सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीला फटका. कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याची आवक कमी. कांद्याला भाव नसल्यामुळे शेतकरी मात्र हवालदिल. छत्रपती संभाजीनगरमधून 76 गॅम्बलर गजाआड. मध्यरात्री 1 वाजेपर्यंत लाखो रुपयांची मोजदाद. चिट्टिया चौक पडे गावात 70 पोलिसांनी टाकले छापे. अकोल्यात अवैध वाहतूक करणारा वाहनाचा अपघात. अपघातात वाहन चालकासह एका गोवंशाचा मृत्यू. वर्ध्यात घरफोडी करणाऱ्या चोरटे पोलिसांच्या ताब्यात. 5 जणांविरुद्ध गुन्हा दाखल. आरोपींकडून 15,62,000चा मुद्देमाल जप्त. लातूरमधून 3 लाख रुपयांचा गुटखा जप्त. स्थानिक गुन्हे शाखेकडून गुटखा जप्त प्रकरणी एकावर गुन्हा दाखल. वर्ध्यात रस्त्यावर प्रवाशांना अडवून लुटणारी टोळी पोलिसांच्या ताब्यात. आरोपींकडून 5 गुन्हे उघड. जालन्यात जादूटोणा करून लोकांचे पैसे उकळले. पैशांचा आमिष दाखवत केली फसवणूक. गुन्हे शाखेच्या पथकाची कारवाई. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.